वासाची किंमत. एका चतुर मुलीने आपल्या हुशार बुद्धीने हलवायाला कसा धडा शिकवला याची गोष्ट आहे वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची अन अधूनमधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. अरे वा, किती छान वास येतोय. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे. हो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. का ग, काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमतच आहे, तू पण चल. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. 1दा 2दा 3दा खुळखुळ आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? कुठे मिळाले? अहो, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? तर मित्रांनो, आहे ना आपली शिवानी हुशार?